पहिल्या वर्षाच्या दुसऱ्या सेमिस्टर मधलं हे दुसरं लेक्चर आहे. प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराच्या संदर्भातील पहिल्या या व्याख्यानामध्ये तुम्ही प्रवास वर्णन म्हणजे काय याची थोडक्यात माहिती घेतली. आताच्या या व्याख्यान आणि त्याच व्याख्यानामध्ये तुम्ही प्रवास वर्णनामधल्या काही घटकांचा विचार स्थूल मानाने केला. या घटकाचा आता काहीसा सविस्तर विचार हा पुढील भागांमध्ये होईल. प्रवास वर्णन या साहित्य प्रकारामधला एक सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे प्रवास आणि प्रवासाचा अनुभव होय. मागील तासाला आपण बघितलं की प्रवासाच्या अनुभवामध्ये प्रवासाचा हेतू हा सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आता हा प्रवासाचा हेतू आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला गेलेला आहे. तो म्हणजे धार्मिक पर्यटन आहे. त्याचबरोबर विशिष्ट निसर्गरम्य स्थळे किंवा सृष्टीतील वैशिष्ट्यपूर्ण वैविध्यपूर्ण स्थळे पाहणे, त्यांचा अनुभव घेणे हे त्याचा एक हेतू असू शकतो. प्रवास हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. म्हणजे तो वाहनांनी असेल, पायी असेल किंवा इतरही कुठल्या साधनांनी असेल. कुठल्याही साधनाने केलेला प्रवास म्हणजे एका स्थळापासून दुसऱ्या स्थळी जाण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेमधला जो अनुभव आहे तो सगळा प्रवासाचा अनुभव आहे असं आपल्याला म्हणता येतं. या प्रवासाच्या अनुभवामध्ये निवेदकाला जे जे अनुभव येतात ते तो आपल्या प्रवास वर्णनातून मांडतो असे आपल्याला लक्षात येते. मराठीतील काही प्रवास वर्णने जर आपण वाचली तर यावर प्रवास वर्णनांमध्ये आपल्याला हे दिसून येते. आपल्याला येथे प्रवास वर्णनाच्या अनुभवाच्या संदर्भातील प्रवासाचे स्थळ या घटकाचा विचार आता करायचा आहे. प्रवासाच्या स्थळामध्ये आपण बघितले की प्रवास ज्या दिशेने आपण केलेला असतो, ज्या गोष्टी करता आपण केलेला असतो, जे बघण्याकरता जे पाहण्याकरता आपण केलेला असतो, ज्याचा अनुभव घेण्याकरता आपण केलेला असतो त्याला आपल्याला प्रवासाचे स्थळ म्हणता येईल. मग हे प्रवासाचे स्थळ एखादे धार्मिक ठिकाण असेल, एखादे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असेल, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असेल किंवा ते निसर्गातील एखादी वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट असेल. परंतु कधी-कधी हा प्रवास त्या विशिष्ट स्थळाच्या दिशेने केलेला नसतो, तर विशिष्ट कृतीच्या दिशेने देखील केलेला असतो. उदाहरणार्थ पानिपतच्या लढाईवरती ज्या लोकांनी प्रवास केला तो पानिपत पाहणे हा त्यांचा उद्देश नव्हता. तर त्यांचा उद्देश हा नवीन प्रांत जिंकणे हा उद्देश होता. परंतु याच दरम्यान त्या सैनिकांच्या समवेत जी इतर माणसे होती ते इतर माणसांचा उद्देश हा उत्तरेकडील तीर्थस्थळांना जाणे हा होता. म्हणजे एकाच प्रवासामध्ये दोन वेगवेगळ्या माणसांचे दोन वेगवेगळे हेतू असू शकतात. त्यामुळे ठिकाण हे बदलते. प्रवास वर्णनामध्ये प्रवासाचे स्थळ जसे महत्त्वाचे असते तसे प्रवासाचा अनुभव हा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. आपण बघितले की प्रवासाचे स्थळ हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते. हे स्थळ अंतिमच असेल असे नाही. प्रवासामध्ये जे वेगवेगळे टप्पे असतात त्या टप्प्यांमध्ये हे स्थळ असू शकते. बहुतांशी प्रवास वर्णने जर आपण बघितली तर त्या प्रवास वर्णनांच्या रचनेमध्ये एका स्थळाहून इच्छित स्थळी जाण्यापर्यंतचा अनुभव आणि त्या इच्छित स्थळी असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव मांडणीमध्ये आहे असं आपल्याला दिसून येते. सहसा माणसांना ते राहत असलेल्या ठिकाणांपेक्षा वेगळ्या भिन्न अशा ठिकाणी स्थळी जाण्याची त्यांची इच्छा असते, पाहण्याची त्यांची इच्छा असते आणि साहजिकच ते स्थळ त्या पद्धतीचे असते. हे स्थळ निसर्ग, सांस्कृतिक वैशिष्ट्ये तसेच ऐतिहासिक व धार्मिक वैशिष्ट्ये यांनी वैशिष्ट्यपूर्णता असलेले असते. आता आपल्याला बघायचं आहे की प्रवास वर्णनामधला आणखीन एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे प्रवासामधील भेटलेल्या व्यक्ती. आता इथे आपल्याला कथा कादंबरी याच्यामध्ये असलेल्या व्यक्ती आणि प्रवासामध्ये असलेल्या व्यक्ती यामध्ये असलेलं वेगळेपण लक्षात येते. कथा कादंबऱ्यांमध्ये असलेल्या व्यक्ती या काल्पनिक स्वरूपाच्या असतात, तर प्रवास वर्णनामध्ये असलेल्या व्यक्ती या काल्पनिक स्वरूपाच्या नसतात. त्या प्रत्यक्षात भेटलेली माणसे असतात. प्रत्येक वेळेला ही प्रत्यक्षात भेटलेली माणसेच असतील असे नाही,
माणसांच्या व्यतिरिक्त स्थळांना किंवा आणखीनही काही घटकांना एखादे व्यक्तिरूप दिलेले असल्याचे आपल्याला काही ठिकाणी आढळून येते. उदाहरणार्थ गंगाधर गाडगीळ यांच्या काही प्रवास वर्णन लेखांमध्ये त्यातील निसर्गाला एक व्यक्ती म्हणून अ, दिलेले रूप आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ त्यांचा कापरी हा प्रवास लेख जर तुम्ही बघितला तर त्या प्रवास लेखामध्ये त्या कापरी या परदेशातील एका ठिकाणाचे वर्णन आलेले आहे आणि कापरी तिथे असलेला समुद्र, तिथे असलेले आणखीनही नैसर्गिक वैशिष्ट्ये यांना एक व्यक्तिरूप दिलेले, मानवी रूप दिलेले आपल्याला आढळून येते. प्रवासामध्ये निवेदकाला म्हणजे प्रवास वर्णन ज्यांनी लिहिलेले आहे त्याला वेगवेगळ्या माणसांची गाठभेट त्याची होते. त्या माणसांचे स्वभाव वैशिष्ट्ये, त्या माणसांचे त्याला आलेले अनुभव, त्या माणसांविषयीची त्याचे असलेले मत, त्या माणसांची असलेली सांस्कृतिक, सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी आणि त्याविषयीचा त्याचा विचार हा त्या प्रवास लेखांमध्ये तो मांडतो. लेखकाची म्हणजेच प्रवास वर्णनकाराची फिरण्याची क्षमता जितकी जास्त, त्याची विचार क्षमता जितकी मोठी, तितकेच त्याच्या सहवासामध्ये असलेल्या माणसांची वैविध्यपूर्णताही तशी आढळते. मर्यादित स्थळी जाणे आणि मर्यादित काळाचा अनुभव घेणे असे जर केले तर त्या दरम्यान भेटलेली माणसे देखील मर्यादित स्वरूपाचीच असतात. परंतु प्रदीर्घ असा प्रवास, प्रदीर्घ अशी ठिकाणे आणि या कालखंडाच्या व्याप्तीमुळे प्रवास वर्णनकाराला भेटलेली माणसे, भेटलेले व्यक्ती या देखील विविध स्वरूपाच्या आणि अनेकविध असतात. तुम्हाला नेमलेले जे आत्मचरित्र आहे तुम्हाला नेमलेला जो प्रवास वर्णन आहे कुंपणा पलीकडचा देश, या कुंपणा पलीकडच्या देश या प्रवास वर्णनामध्ये तुम्हाला हे वैशिष्ट्य दिसून येईल. त्या प्रवास वर्णनाच्या लेखिका मनीषा टिकेकर यांनी पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर 6 महिन्याच्या कालखंडामध्ये त्यांनी जिथे जिथे भेटी दिल्या त्या माणसांच्या त्या व्यक्तींच्या व्यक्तिरेखांचे वर्णन, त्यांचे वर्णन आपल्याला या प्रवास वर्णनामध्ये दिसते. येथे आपण बघितले की या प्रवासातील व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तींचे बाह्य वैशिष्ट्य नसून त्या व्यक्तींचा प्रवास वर्णनकाराला आलेला अनुभव हा प्रवास वर्णनामध्ये आलेला असतो. आता प्रवास वर्णनामधला आणखीन एक महत्वाचा घटक की जो अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे निवेदक. निवेदक म्हणजे कोण? तर सांगणारा. प्रवास वर्णनाचा निवेदक हा जणू काही आत्मचरित्रातील निवेदकाप्रमाणे वाटतो. तसे वाटण्याचे एक महत्वाचे कारण असे की तो प्रथम पुरुषी असा निवेदक असतो. तो त्याला आलेल्या प्रत्यक्षातील अनुभवांचे वर्णन हा करत असतो. तिथे तो मी या वाक्यापासून सुरुवात करतो आणि मीने बघितलेल्या सर्व गोष्टींचे वर्णन तो करत जातो. आता इथे आपल्याला असं वाटेल की निवेदक हा लेखक असला म्हणजे चिकार झाले. परंतु तसे नसते. निवेदकाची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय, त्याची वैचारिक क्षमता काय, अनुभव घेण्याची त्याची इच्छा, अनुभव घेण्याची त्याची पद्धत काय, यामुळे निवेदकाचे स्वरूप, निवेदकाची भूमिका ही बदलत जाते. निवेदकाच्या या बदलत्या भूमिकेतून प्रवास वर्णनाची भाषिक क्षमता आणि प्रवास वर्णनाचा आशय हा एक आशय हा नियत होतो म्हणजे तो ठरतो. प्रवास वर्णनकार हा व्यापक भूमिकेचा आणि वैचारिक दृष्ट्या जर संपन्न असेल तर आपल्याला या प्रवास वर्णनाची व्याप्ती दिसून येते. प्रवास वर्णनामधील सौंदर्य दृष्टी ही निवेदकाच्या सौंदर्य दृष्टीवरती अवलंबून असते. राभी जोशी, पु ल देशपांडे, गंगाधर गाडगीळ, तुम्हाला नेमलेले जे प्रवास वर्णन आहे दुसरे महावीर जोंधळे यांचं श्रीलंकेवरचं, तर ते यासारख्या प्रवास वर्णनांमधनं या प्रवास वर्णनकाराची सौंदर्य दृष्टी दिसून येते. बाह्य जगामधले सौंदर्य बघणे या निवेदकाच्या दृष्टीवरती अवलंबून असते. सृष्टीमधील किंवा त्या घटकामधील वेगळेपण जाणवणे हे देखील प्रवास वर्णनकाराच्या वैशिष्ट्यपूर्णतेवरती अवलंबून असते. जसे आपल्याला एखाद्या विशिष्ट गोष्टीमधील सांस्कृतिक वैशिष्ट्य जाणवेल, परंतु त्याचे ऐतिहासिक महत्व आपल्याला जाणवणार नाही. एखाद्या गोष्टीचे सौंदर्यात्मक आनंद आपण घेऊ शकू, परंतु त्याच्या पाठीमागे असलेल्या सामाजिक दृष्टिकोनाला कडे आपण जाणार नाही.
उदाहरणार्थ ताजमहाल बघत असताना ताजमहालाकडे एका सौंदर्य दृष्टीने पाहिले जाईल, परंतु या ताजमहाल बांधण्याच्या पाठीमागे असलेल्या ज्या अ, शोषणाची जी गोष्ट आहे, ती शोषणाची गोष्ट आपल्याला माहिती नसेल. म्हणजे आपली आकलन क्षमता ही किती आहे? निवेदकाची आकलन क्षमता किती आहे आणि त्याचा दृष्टिकोन काय आहे? या दृष्टिकोनावरती या प्रवास वर्णनाचे वैशिष्ट्य किंवा त्याची रचना ही अवलंबून असते. आपण हे वेगवेगळ्या या प्रवास वर्णनकारांचा जर विचार केला, त्यांचे काही वैशिष्ट्ये जर बघितली, तर आपल्याला असे लक्षात येते की ही प्रवास वर्णनकार हे फक्त प्रवास वर्णनकार नव्हते. तर त्या अगोदर ते लेखक, पत्रकार किंवा नाटककार, चरित्रकार, आत्मचरित्रकार अशा अनेकविध गोष्टींमध्ये त्यांनी आपले आपले सर्जनशीलता आजमावलेली असल्याचे आपल्याला लक्षात येते. उदाहरणार्थ पु ल देशपांडे हे फक्त काही प्रवास वर्णनकार नाही. ते लेखक आहेत होते, ते दिग्दर्शक होते, ते गायक होते, उत्तम दर्जाचे ते विनोदी लेखक होते, उत्तम वक्ते होते, ते शिक्षक होते. म्हणजे पु ल देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वाचे असलेले अनेकविध बाजू या त्यांना बाहेर असलेल्या वेगवेगळ्या घटकांचा अनुभव घेण्याला उपकारक ठरले. एखाद्या गोष्टीच्या अनेकविध बाजू समजून घ्यायच्या असतील तर निवेदकाचे व्यक्तिमत्व हे त्याकरिता महत्वाचे असे असते. निवेदक जितका व्यापक दृष्टिकोनाचा, निवेदकाच्या व्यक्तिमत्वाला जितके अधिक कंगोरे, तितके निवेदनातील वैविध्यता आणि त्याचबरोबर अनुभव घेण्याची समृद्धता आपल्याला प्रवास वर्णनांमध्ये दिसून येते. आता आपल्याला या प्रवास वर्णनामधील आणखीन एका गोष्टीकडे लक्ष वेधायचे आहे. ते म्हणजे प्रवास वर्णनाची भाषा आणि त्याची रचना. आपण बघितले की प्रवास वर्णन हे प्रवास पूर्ण झाल्यानंतर लिहिली गेलेली गोष्ट आहे. आजच्या काही समाज माध्यमावरती असलेल्या किंवा इतर ठिकाणी असलेल्या काही ज्याला ट्रॅव्हलॉग्स असं म्हणतात किंवा ब्लॉग्स असं म्हणतात, यामध्ये प्रत्यक्ष चालू असलेल्या प्रवासाचे चित्रीकरण केले जाते आणि ते चित्रीकरण दाखवले जाते. YouTube वरती तुम्हाला असे अनेक गोष्टींचे प्रवास वर्णने आपल्याला दिसतील. परंतु पारंपरिक पद्धतीच्या प्रवास वर्णनांचा जर आपण विचार केला, तर ही पारंपरिक प्रवास वर्णने प्रवास पूर्ण झाल्यानंतर केलेले त्याचे वर्णन आहे असे आपल्याला लक्षात येते. आपण नेहमीच्या केलेल्या प्रवासामध्ये एक प्रकारचा एकसुरीपणा असतो, परंतु या विशिष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रवासांमध्ये, काही निमित्त घेऊन केलेल्या प्रवासांमध्ये हा एकसुरीपणा नसतो. हा एकसुरीपणा स्थळाच्या नाविन्यतेमुळे, प्रवास घेण्याच्या अनुभवामुळे, त्याच पद्धतीने त्याचबरोबर प्रवासामध्ये भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींमुळे ही नवीनता येते. आपण आपल्या गावाहून दुसऱ्या एका विशिष्ट गावी नोकरीच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने रोज प्रवास करत असू, तर त्यामध्ये नवीनता नसेल. तीच माणसे, तीच गाडी, त्याच पद्धतीचा अनुभव हा आपल्याला येईल. परंतु ज्या वेळेला हे स्थळ बदलेल आणि अनुभव घेण्याची पद्धत बदलेल, त्यावेळेला त्यामध्ये नाविन्यता येईल. येथे ही नवीनता ही लेखकाला अचंबित करत असते आणि यातून प्रवासाच्या एकूण अनुभवाची बांधणी प्रवास झाल्यानंतर ती करत असतो. या अनुभवाच्या बांधणीमध्ये सुरुवात ते शेवट, हा आरंभ ते अंत, ही जी एक साखळी आहे ती साखळी तेथे असते. आणि या साखळीमधनं, साखळीच्या रचनेमधनं, प्रथम पुरुषी निवेदन पद्धतीमधनं या प्रवास वर्णनाचे रचना ही होत असते. यातील प्रवास वर्णनकार एक तर वर्तमान काळामध्ये त्याची बांधणी करतो किंवा त्याची भूतकाळामध्ये बांधणी करतो. म्हणजे एक वर्तमान काळाच्या बांधणीमुळे एक प्रकारची नाट्यात्मकता त्या प्रवास वर्णनाला आली असते, तर भूतकाळाच्या रचनेमुळे त्या प्रवास वर्णनाला एक प्रकारची गंभीरता देखील आलेली असते. तुम्हाला दिल्या जाणाऱ्या टिपणांमध्ये तुम्हाला याचा विस्तृत विचार केलेला आहे हे लक्षात येईल. आपल्याला समजून घेण्याच्या दृष्टीने फक्त आपण इतकंच बघूयात की नाटकासारखी गोष्ट ही वर्तमान काळामध्ये घडते. प्रवास वर्णनामध्ये एक प्रकारे घटनांचा आलेखच असतो,
परंतु हा घटनांचा आलेख हा कल्पित स्वरूपाचा नसतो. हा घटनांचा आलेख हा प्रत्यक्षात घडलेला आहे त्या पद्धतीचा असतो. येथे आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची की कथेमध्ये असलेले कथानक आणि प्रवास वर्णनामध्ये असलेल्या अनुभवाचं वर्णन यामध्ये भिन्नता आहे. कथेचे कथानक हे घटनांची रचना जरी असली तरी त्या रचनेमध्ये मागे पुढे जाणे हे त्या निवेदकाला शक्य होते. प्रवास वर्णनाचा ओघ मात्र हा प्रवासाच्या अनुभवाबरोबर चढत्या भाजणीने किंवा उतरत्या भाजणीने तो होत असतो. म्हणजे प्रवासाला सुरुवात, प्रवासाचा प्रवास चालू असतानाचा अनुभव, प्रवासाचे साधन, या साधनामध्ये भेटलेली माणसे, त्या दरम्यान आपण जेथे उतरतो, बघतो ती स्थळे, त्या स्थळांचे वैशिष्ट्य, त्यांचे सांस्कृतिक वैशिष्ट्य, त्या निमित्ताने त्या निवेदकाच्या मनामध्ये आलेले विचार, त्याने केलेले भाष्य आणि त्या एकूण सर्व अनुभवावरती त्याचं असलेला एक साररूप असं विवेचन हे त्या प्रवास वर्णनाच्या अंतिमता आहे असे आपल्याला लक्षात येते. म्हणजेच आजच्या या व्याख्यानामध्ये आपण या प्रवास वर्णनाच्या या घटकांकडे विचार करतो. आता ही जी रचना आहे या रचनेमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे निवेदकाचं सांस्कृतिक स्थान, त्याच्या असलेल्या क्षमता या वैशिष्ट्यपूर्ण अशा ठरतात. आणि म्हणूनच प्रवास वर्णनकाराची भूमिका ज्या पद्धतीची आहे, त्याचे अनुभव घेण्याची पद्धती ज्या पद्धतीची आहे, त्या पद्धतीनुसार वेगवेगळ्या प्रकारची प्रवास वर्णने निर्माण झाल्याची आपल्याला दिसून येतात. ज्या प्रवास वर्णनाकडे, घटनांकडे किंवा गोष्टींकडे उपहासात्मक किंवा विनोदी दृष्टीकोने पाहण्याची क्षमता आहे, त्याची प्रवास वर्णने त्या पद्धतीची आहे. पु ल देशपांडेंच्या काही प्रवास वर्णनांमधनं आपल्याला दिसून येतं. या उलट राभी जोशी यांच्यासारख्या प्रवास वर्णनकाराने सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा आणि त्याचबरोबर त्याच्या ऐतिहासिक वैशिष्ट्यांचा आढावा घेतलेला असल्याचे आपल्याला लक्षात येते. महावीर जोंधळे यांचे प्रवास वर्णन एखाद्या ललित निबंधाप्रमाणे आहे, तर मनीषा टिकेकर यांचे प्रवास वर्णन हे राज्यशास्त्राच्या त्या प्राध्यापिका असल्यामुळे ते भाष्य आणि विचार प्रवण आहे असे आपल्याला लक्षात येते. प्रभाकर पाध्ये यांनी केलेले लेखन हे एका सौंदर्यपूर्ण दृष्टिकोनातून पुढे आलेले लेखन आहे. अधूनमधून त्यातून सामाजिक दृष्टिकोन देखील आपल्याला दिसून येतो. या व्यतिरिक्त या प्रवासामध्ये नेहमीच्या असलेल्या स्थळांच्या व्यतिरिक्त जंगल भ्रमंतीची देखील आपल्याला काही उदाहरणे आढळतात. ही जंगल भ्रमंतीची उदाहरणे देखील आपल्याला प्रवास वर्णनच मानली पाहिजेत. परंतु त्याचा बाज ललित लेखन आणि प्रवास वर्णन याच्या मधला असतो. तर येथे आपण प्रवास वर्णनाविषयी काही एक थोडक्यात समजावून घेतले. प्रवास वर्णनातल्या या घटकांविषयीचे एक विस्तृत टिपण तुम्हाला मिळणारच आहे. या टिपणांच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही आणखीन एक व्याख्यानांमध्ये हे समजून सगळे सांगितले जाणारच आहे. प्रवास वर्णनाच्या मध्ये असलेले मराठी आणि मराठीच्या व्यतिरिक्त इतर असलेली प्रवास वर्णने ही तुम्हाला सांगितली जातील आणि त्याच्या आधारे तुम्हाला प्रवास वर्णन या सैद्धांतिक भागावरती एक समग्र असा विचार दिला जाईल.